उदय कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या सर्व माझ्या अभ्यासू मित्रांना जाधव जी आर यासकडून सस्नेह नमस्कार. इंग्रजी ही काळाची गरज आहे आणि महाराष्ट्रातील सर्व मराठी भाषिकांना इंग्रजी ही लिहिता बोलता वाचता आली पाहिजे, समजली पाहिजे. या उद्देशानं आपण उदय कोचिंग क्लासेसमध्ये इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न करीत आहोत. कालपर्यंत मी तुम्हाला सेंटेन्स पर्यंत घेऊन आलेलो आहे आणि सेंटेन्स या विषय भागामध्ये पहिल्या प्रथम मी तुम्हाला समजून सांगितलं की सेंटेन्सचे 3 प्रकार पडतात. सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स. वेगळ्या शाळेमध्ये वेगळ्या हायस्कूलमध्ये काही लोक सांगतात 4 प्रकार पडतात, काही 5 प्रकार पडतात. त्यांच्या पद्धतीने स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु व्याकरण दृष्टिकोनातून जर तुम्हाला कोणी विचारलं वाक्याचे प्रकार किती, तर तुमचं उत्तर ठामपणे असायला पाहिजे वाक्याचे 3 प्रकार पडतात. त्या 3 वाक्यांचं नाव आहे सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स. साधं वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य. आणि ह्या 3ही वाक्यांचा आपण अगदी डिटेल्स अभ्यास करीत आहोत, जेणेकरून तुम्हाला तुमच्या गरजेनुसार ही 3ही वाक्य लिहिता आले पाहिजेत, बोलता आले पाहिजेत, समजली पाहिजेत, त्यांचा अर्थही समजून घेता आला पाहिजे, दुसऱ्याला समजून सांगता आला पाहिजे. आणि म्हणून आपण पहिल्या प्रकाराला सुरुवात केलेली आहे. त्याचं नाव आहे सिंपल सेंटेन्स. त्याची व्याख्या करताना मी सुरुवातीला सांगितलंय द सेंटेन्स दॅट कंटेन्स only one subject and only one predicate is called the simple sentence. ज्या वाक्यात एकच एक उद्देश आणि एकच एक विधेय असतं त्याला आपण साधं वाक्य म्हणतो. आणि या साध्या वाक्याचे 4 प्रकार पडतात. साध्या वाक्याचे 4 प्रकार पडतात. असर्टिव्ह सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, इंटरगेटिव्ह सेंटेन्स आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. या 4ही वाक्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल एक उद्देश, एक विधेय. आणि म्हणून या चौघांना आपण काय म्हणू शकतो, सिंपल सेंटेन्स. आणि त्या सिंपल सेंटेन्सच्या पहिल्या प्रकाराचा आपण अभ्यास पूर्ण केलाय, दॅट इज द असर्टिव्ह सेंटेन्स. आणि असर्टिव्ह सेंटेन्सची व्याख्या मी तुम्हाला समजून सांगितली. द सेंटेन्स दॅट मेक्स द स्टेटमेंट दॅट इज कॉल्ड असर्टिव्ह सेंटेन्स. जे वाक्य विधान करतं त्याला म्हणायचं विधानात्मक वाक्य. जे भाषेचे चांगले अभ्यासक आहेत त्यांना त्या शब्दाच्या अर्थावरूनच त्याची व्याख्या करता येईल. विधानात्मक याचा अर्थ विधान ज्याद्वारे होतं ते विधानात्मक. आणि असं विधानात्मक वाक्य आपल्याला सर्व काळामध्ये लिहिता येतात. आणि त्याची वाक्यरचना एक ठराविक वाक्यरचना आहे. त्यामध्ये आहे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस आरपी. उद्देश, क्रियापद आणि उरलेला भाग अशी वाक्यरचना ज्या ठिकाणी पाहायला मिळते दॅट इज द असर्टिव्ह सेंटेन्स. विधानात्मक वाक्य तो भाग आपला संपलेला आहे. विधानात्मक वाक्यामध्ये तुम्हाला होकारार्थी नकारार्थी वाक्य करतात ते मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. आणि आज आपण शिकणार आहोत सिंपल सेंटेन्सचा दुसरा प्रकार दॅट इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थक वाक्य. आज्ञार्थक या शब्दामध्ये आज्ञा. आज्ञा म्हणजे ऑर्डर, कमांड, रिक्वेस्ट, सजेशन. या सर्वांमध्ये तुम्हाला आज्ञा दिसते. आणि ह्या आज्ञा देण्यासाठी ज्या वाक्यांचा उपयोग होतो त्याला आज्ञार्थक वाक्य असं म्हणतात. जेव्हा आपण आज्ञा देतो मराठीमध्ये आज्ञार्थक वाक्यामध्ये
द्वितीय पुरुषी कर्ता असतो आणि तो कर्ता आपण मराठीमध्ये बऱ्याच वेळेस वापरतो. त्यावेळेस वापरत नाही आपण, पण मराठीच्या वाक्यरचनेमध्ये तुम्हाला यू म्हणजे तू हा कर्ता प्रत्यक्ष पाहायला मिळतो. पण घडतं काय, इंग्रजीमध्ये नेमका विद्यार्थ्यांची हीच चूक होते. तो कर्ता आहे हे मान्य, पण तो कर्ता प्रत्यक्ष लिहायचा नसतो. उदाहरणार्थ, कृपया तू पाणी पी, या वाक्यात कर्ता आला मग तू. मग विद्यार्थी कृपया तू पाणी पी हे वाक्य लिहिताना जसं तसं भाषण करतात. प्लीज यू ड्रिंक वॉटर, आणि त्यांना वाटतं माझं वाक्य बरोबर आहे, पण ते वाक्य 100% चुकलेलं आहे. पुन्हा लगेच तुम्ही प्रश्न विचारणार, काय करायला पाहिजे आम्ही? आज्ञार्थक वाक्याचा जो कर्ता आहे तू, हा इंग्रजीमध्ये आपल्याला वापरायचा नाही. पण तो कर्ता आहे हे विसरायचं सुद्धा नाही. म्हणजे काय करायचंय, प्लीज ड्रिंक वॉटर, हा जो यू आहे हा प्रत्यक्ष तिथं लिहायचा नाही. प्लीज ड्रिंक वॉटर, तुमची आज्ञा तयार झाली, विनंती तयार झाली. जर का तुम्ही यू लिहिला तर हे आज्ञार्थक वाक्य न बनता विधानात्मक वाक्य बनतं. कारण आपलं वाक्यच नाही, कर्ता अधिक क्रियापद अधिक बोललेला भाग ते विधान तयार होतं. म्हणून इंग्रजीमध्ये द्वितीय पुरुषी कर्ता जर असेल तर तो कर्ता प्रत्यक्ष न लिहिता त्या वाक्याची सुरुवात कशाने होते, मूळ क्रियापदाने होते. म्हणून प्लीज ड्रिंक वॉटर हे आज्ञार्थक वाक्य तयार झालं. ही विनंती आहे, आपण प्लीज वापरलं. जर आज्ञा दिली असेल तर काय होणार, कम हियर. कम हियर या वाक्याचा कर्ता कोण आहे, समोरची व्यक्ती. समोरची व्यक्ती म्हणजे तुम्ही, तुम्ही म्हणजे यू. म्हणून कम हियर हे वाक्य आहे, त्यामध्ये कर्ता सुद्धा आहे, आणि तो कर्ता नेहमीच गृहीत धरलेला असतो. एक तर तो तुमच्या लक्षात येईल, when there is subject you in imperative sentence it is not written or spoken. जेव्हा तुमचा कर्ता द्वितीय पुरुष असतो त्यावेळेस तो प्रत्यक्ष बोलायचा नसतो, लिहायचा नसतो. हे एकदा की तुम्हाला सांगितलं, मग तुम्हाला पुष्कळशा आज्ञा देता येते. पण तू इकडे ये या वाक्याचं भाषण जाणून आमचे बहुतेक विद्यार्थी किंवा नवशिके काय म्हणतात, यू कम हियर, ओ यू कम हियर, आणि ते चुकीची इंग्रजी बोलत असतात. तर काय म्हणा, कम हियर, सिट डाऊन, ईट द फूड, राईट द लेटर, या पद्धतीने आपल्याला या आज्ञा देतात. आणि या आज्ञा देण्यासाठी या वाक्याचा उपयोग होतो, म्हणजे म्हटलेलं आहे आज्ञार्थक वाक्य. आता ही द्वितीय पुरुषाची रचना करीत असताना तुमच्या लक्षात असेल, जर ते वाक्य होकारार्थी असेल तर त्या वाक्याची सुरुवात कशाने होणार, क्रियापदानं. सिंग अ सॉन्ग म्हणजे मेन वर्ब आणि आरपी अशी वाक्यरचना केली, दॅट इज द इम्पॉर्टंट सेंटेन्स फॉर द सेकंड पर्सन. मग तो करता सिंग्युलर असेल, प्लुरल असेल, कारण द्वितीय पुरुषी करता यू हा सिंग्युलर आणि प्लुरल सारखाच अर्थाने वापरतात. यू त्याच्या भाषेत तर तू किंवा तुम्ही. एकाला आज्ञा दिली तर तू होईल, आणि एकाला आज्ञा दिली तर तुम्ही होईल. पण इंग्लिशमध्ये या पद्धतीने वाक्यरचना तयार होईल. सांगितलं हेच वाक्य निगेटिव्ह करा, तर आज्ञार्थक वाक्य फक्त एकाच काळात वापरली जातात. पुन्हा एकदा का, imperative sentences are used
ओनली इन सिंपल प्रेझेंट टेन्स. आज्ञार्थक वाक्य दुसऱ्या काळात आपल्याला वापरता येत नाही. म्हणून या वाक्यामध्ये जर करता द्वितीय पुरुषी आहे तर साध्या वर्तमान काळाचे सहाय्यकारी क्रियापद डू आणि डज. आणि जर निगेटिव्ह तुम्हाला सेंटेन्स करायचं असेल तर सिंग अ सॉन्ग या वाक्याच्या सुरुवातीला निगेटिव्ह करण्यासाठी काय वापरायचं आहे? डू नॉट. म्हणून वाक्य चालू होईल डू नॉट सिंग अ सॉन्ग. गाणं गाऊ नकोस. सुरुवात नकारात्मक वाक्याची डू नॉट न होईल. आता हा डू नॉट लिहिताना सुद्धा पुष्कळ लोक शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितात. डोंट. डोंट म्हणजेच डू नॉट. ज्यांना शॉर्ट फॉर्म वापरता येतो त्याने डोंट म्हणा हरकत नाही. काही अतिशुद्ध करून लिहितात डोंट. तो च म्हणा तुम्हाला जर आवडत असेल तर डोंट, डोंट, डू नॉट वन अँड द सेम. आणि या पद्धतीने तुम्हाला हजार वाक्य आता सेकंड पर्सन मध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह आज्ञार्थक वाक्य तयार करता येते. पुन्हा एकदा सांगतो, आज्ञार्थक वाक्य साध्या वर्तमान काळातच वापरतात. आज्ञार्थक वाक्याचा करता जर तृतीय पुरुषी एकवचनी किंवा अनेकवचनी असेल तर तो करता प्रत्यक्ष वाक्यात वापरू नका. तो प्रत्यक्ष दिसता कामा नये. पण जर कोणी तुम्हाला विचारलं या वाक्याचा करता कोण, अगदी खात्रीलायक सांगा या वाक्याचा करता आहे यू. आणि निगेटिव्ह सेंटेन्स करायचा असेल त्या वाक्या सुरुवातीला डू नॉट हे शब्द वापरून वाक्य जसं तसं लिहा. दॅट विल बी निगेटिव्ह सेंटेन्स. आज्ञार्थक वाक्य द्वितीय पुरुषासाठी पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही वाक्य तुम्हाला आता लिहिता येते. फक्त साध्या वर्तमान काळ. मग काहींच्या मनामध्ये शंका सुरू होईल, फक्त द्वितीय पुरुषाला आज्ञा देता येते का? काही लोकांचा गैरसमज सुद्धा असेल. हो, आज्ञा फक्त द्वितीय पुरुषाला देता येते. सॉरी, तुम्हाला सांगू द्या की आज्ञार्थक वाक्य सर्व पुरुषांना आपल्याला वापरता येतात. किती पुरुष आहेत? त्यासाठी पुन्हा शब्दांच्या जाती समजून घेणे गरजेचे आहे. जेव्हा मी नाउन प्रोनाउन शिकवलंय तेव्हा मला सांगितलं पुरुष, कारण या पुरुषांची गरज आम्हाला वाक्यामध्ये लागते. किती पुरुष आहेत? मग आता 3. प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. त्यामध्ये पुन्हा प्रकार पडतात, म्हणजे त्याचे नंबर पडतात. सिंग्युलर नंबर, प्लुरल नंबर. यामध्ये पुन्हा आणखी तुम्हाला पुढे जायचं सांगतात. यामध्ये पुन्हा लिंग पडतात. मॅस्क्युलाइन, फेमिनाइन, न्यूटर, कॉमन. आणि हे सर्व आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये मी शिकवलं. म्हणून वाक्य तयार करण्यासाठी आम्हाला जेव्हा एक शब्द वापरायचा असतो त्याला या संपूर्ण तावून सुलाखून शिकण्यासाठी आम्हाला शब्दांच्या जाती शिकणं अत्यंत गरजेचं होतं. म्हणून मी विद्यार्थ्यांना सांगितलं. काही लोकांना असं वाटलं की जाधव सरांनी अगदी पहिल्या दिवसापासूनच सेंटेन्सेस शिकायला सुरुवात केली. पण मी थांबलो होतो की तुम्हाला सर्व शब्दांच्या जाती शिकवायत आणि शब्दांच्या जाती शिकवल्यानंतर तुम्हाला वाक्य शिकवायत आणि ती सुरुवात झालेली आहे. म्हणून ज्यांना शब्दांच्या जाती माहीत नसतील त्यांनी आपल्या उदय कोचिंग क्लासच्या पहिल्या चॅप्टरला त्यांनी उघडावं, सबस्क्राईब करावं आणि शब्दांच्या जाती आत्मसात करून आपल्याला सेंटेन्स लिहिता येते. मी सेकंड पर्सन विषयी बोललो. मग तुमची शंका असेल थर्ड पर्सन आणि फर्स्ट पर्सनला कशा आज्ञा देता येतात शिकणार आपण. आज्ञार्थक वाक्य फर्स्ट पर्सन आणि थर्ड पर्सन यांना जर आम्हाला आज्ञा द्यायची असेल तर कशी द्यावी? मी पाणी पितो. सांगा बरं या वाक्याचं मराठीमध्ये आज्ञार्थक वाक्य काय होईल? ते सांगता येणार ना? ओके, त्याला सांगता येईल. तो असं सांगेल, मला पाणी पिऊ द्या. हे विधान आहे आणि हे आज्ञार्थक वाक्य आहे. म्हणून
प्रथम पुरुषी एक वस्ती करता आहे तो त्याच्या दुसऱ्या रूपामध्ये आपल्याला वापरायचा आहे. आणि मग इथं केसेसचा पुन्हा प्रश्न होतो. ज्यावेळेस आपण विधानात वापरतो तो समजा करता सब्जेक्ट हा सब्जेक्टिव्ह केसमध्ये असतो, पण आज्ञार्थक वाक्याचा करता हा नेहमीच ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये असतो. म्हणून केसेस सुद्धा समजणं गरजेचं आहे. आणि पुन्हा सांगाय केसेस शिकायचं म्हणजे पुन्हा नॉन प्रोनाउन शिकणं. असो, तुम्हाला आता लिंक लागलेले आहे. आणि म्हणून मला पाणी पिऊ द्या हे वाक्यरचना आपण इंग्लिशमध्ये करणार आहोत. आणि त्याशिवाय ते लेट मी ड्रिंक वॉटर. लेट मी ड्रिंक वॉटर म्हणून प्रथम पुरुषी आणि तृतीय पुरुषी हा जर करता आपल्या वाक्यात आला आणि आज्ञार्थक वाक्यात झालं तर तुमची वाक्यरचना काय होईल? लेट प्लस सब्जेक्ट इन ऑब्जेक्टिव्ह केस प्लस मेन वर्ब प्लस आरपी. पुन्हा वाक्यरचना समजून घ्या. फर्स्ट पर्सन किंवा थर्ड पर्सन करता जर तुमच्या वाक्यात येत असेल आणि तुम्ही आज्ञार्थक वाक्य लिहित असाल तर वाक्यरचना होईल लेट प्लस ऑब्जेक्टिव्ह केस ऑफ द सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस आरपी. समजा मीच्या ऐवजी आम्ही हा शब्द आपण घेतला तर काय होईल? मलाच्या ऐवजी आम्हाला. आम्हाला पाणी पिऊ द्या. आणि मग वाक्य होईल इंग्लिशमध्ये लेट अस ड्रिंक वॉटर. आम्हाला पाणी पिऊ द्या. तृतीय पुरुषी एक वचनी मॅस्क्युलाइन जेंडर असेल आणि तो करता समजा प्रोनाउन असेल ही, मग हिचा ऑब्जेक्टिव्ह केस काय होईल? हिम. लेट हिम. करता सी असेल तर लेट हर. करता इट असेल तर लेट इट. करता अनेक गोष्टी असेल तृतीय पुरुषाचं काय होईल? लेट देम. सोपं आहे ना? खूप सोपं आहे. म्हणून वाक्यरचना जर समजून घेतली तुम्हाला आज्ञार्थक वाक्य लिहिताना कुठल्या प्रकारची समस्या येणार नाही आणि तुम्ही छानपैकी आत्मविश्वासानं आज्ञार्थक वाक्य लिहू शकता. म्हणून द्वितीय पुरुषाची वाक्यरचना वेगळी आणि तृतीय पुरुषाची वाक्यरचना वेगळी. प्रथम पुरुष आणि तृतीय पुरुष या दोघांची वाक्यरचना सारखीच आहे. ती वाक्यरचना आहे लेट ऑब्जेक्टिव्ह केस ऑफ द सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस आरपी. ओके, ही झाली आज्ञार्थक वाक्याची होकारार्थी वाक्यरचना. तुम्हाला मग लेट मी ड्रिंक वॉटर याचं निगेटिव्ह सेंटेन्स करून दाखवा. होईल ना? कसं होईल? लेट मी नॉट ड्रिंक वॉटर असं नाही करायचं. त्याला स्वतंत्र वाक्यरचना आहे. काय होईल? ह्या लेटच्या अगोदर आपल्याला डोंट वापरायचे. डोंट या लेटचं रूपांतर होतं अलाव. मग करता डोंट अलाव मी टू ड्रिंक वॉटर. करावं का भाषांतर? डोंट अलाव मी टू ड्रिंक वॉटर. काय होईल भाषांतर? याचं भाषांतर होतं मला पाणी पिऊ देऊ नका. अर्थात अशी आज्ञा कोणी देत नाही त्यामुळे तुम्हाला ऐकायला जरा ऑड वाटेल. पण हे वाक्य मी तुम्हाला सांगितलं तर डोंट अलाव हिम टू स्मोक हियर. धूम्रपान कुठे करावं याची काही जागा ठरलेल्या आहेत. पहिल्या प्रथम धूम्रपान करावं का हाच मोठा प्रश्न आहे माझ्यासाठी. ज्या गोष्टी तरुणपणामध्ये लोकांना आकर्षण असतं त्याविषयी समजून सांगणं थोडं कठीण जातं. पण मित्रांना आता मी सांगू शकतो
की तुमच्या तरुणपणामध्ये व्यसनाधीनता हा प्रकार असता कामा नये. सरकारला खूप ठिकाणी पाट्या लावून सरकार बेजार झालं, कोणी काय ऐकत नाही. आणि शेवटी या व्यसनाधीनचा त्रास कोणाला होतो? कोणाला होतो? आई वडिलांना. ज्यांनी तुम्हाला लहानचं मोठं करून चांगल्या पदावर नेण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यासाठी तुम्हाला हे वाक्य ऐकावं लागतात. डोंट अलाउ हिम टू स्मोक युअर. त्याला इथं धूम्रपान करू देऊ नका. याच्या अर्थ मी तसं सांगेल, त्याला कुठं धूम्रपान करू देऊ नका. डोंट अलाउ हिम टू स्मोक एनीवेअर. हेरच काय, एनीवेअर. आणि एक गंमत सांगितली सामाजिक बंधिलकी म्हणून, की आम्हाला प्रथम पुरुषी तृतीय पुरुषी वाक्यरचनाची माहिती असायला पाहिजे. होकारार्थी वाक्य कसं, नकारार्थी वाक्य कसं. आणि हे जर तुम्हाला समजलं तर आज तुम्ही आज्ञार्थक वाक्य होकारार्थी नकारार्थी छानपैकी लिहू शकता, बोलू शकता. वेगवेगळे कर्ते येतील, वेगवेगळे क्रियापद येतील, त्याचा तुम्ही अभ्यास करावा. आणि विधानात्मक वाक्याबरोबर आपल्याला आज्ञार्थक वाक्य लिहिणं किती सोपं आहे. कारण सहसा विद्यार्थी या वाक्यांचं निगेटिव्ह करताना गोंधळत होते. माझी खात्री आहे तुम्ही जर वाक्यरचना समजून घेतली तर तुम्हाला आता आज्ञार्थक वाक्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. पुन्हा एकदा समजून सांगतो, कुठल्याही पुस्तकात लिहिलेलं नाही, पण मी अगदी छातीठोकपणे सांगतो, आज्ञार्थक वाक्य फक्त साध्या वर्तमान काळातच लिहिता येतात, बोलता येतात. आणि आज्ञार्थक वाक्य हे सर्व कर्त्यासाठी आहेत. काही लोकांना आजही गैरसमज आहे, आज्ञा फक्त द्वितीय पुरुषाला दिली जाते. चूक. सर्वांना आज्ञा देता येते, विनंती करता येते, प्रथम पुरुषाला, द्वितीय पुरुषाला, तृतीय पुरुषाला. पण इंग्रजीमध्ये वाक्यरचना करीत असताना जर तुमचा कर्ता सेकंड पर्सन असेल, त्याला प्रत्यक्षात वाक्यात लिहू नका, बोलताना त्याचा वापर करू नका. म्हणजे तो गृहीत धरलेला कर्ता असू द्या. आणि तो गृहीत धरलेला कर्ता कोण असेल? नेहमी यू. काही विद्यार्थी विचारतात मग तृतीय पुरुषामध्ये काय? होय, तृतीय पुरुषामध्ये प्रथम पुरुषामध्ये वाक्यरचना आहे. लेट प्लस ऑब्जेक्टिव्ह केस ऑफ द सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस आरपी. एकाने प्रश्न विचारला होता, जर नाउन आलं तर येऊ द्या ना. समजा तुम्ही एखाद्या वाक्यामध्ये त्या व्यक्तीचे नाम वापरता, तुम्हाला वाक्य लिहायचे. आईला स्वयंपाक करू द्या. तर आपला वाक्य करता कोण आहे? आई. म्हणून तो वाक्याचा लेटच्या नंतर लिहिलं, लेट मदर कुक. वाक्य तयार होईल. निगेटिव्ह करायचे आहे, डोंट अलाउ मदर. टू कुक. एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही वाक्य निगेटिव्ह करता तेव्हा वाक्यातल्या मूळ क्रियापदाच्या जोडीनं टू वापरायला विसरू नका. म्हणून निगेटिव्ह वाक्यरचना डू नॉट प्लस अलाउ प्लस सब्जेक्ट इन ऑब्जेक्टिव्ह केस प्लस मेन वर्ब विथ टू प्लस आरपी. ठीक आहे. लेट डोंट अलाउ मदर टू कुक. आईला स्वयंपाक करू देऊ नका. एखादं प्रॉपर नाउन असेल, उदाहरणार्थ विजयला इथे खेळू द्या, काय होईल? लेट विजय प्ले हियर. पण समजा तुम्हाला विजय आवडत नसेल तर कोणतरी त्याला सांगतं तुमच्या मित्रापैकी, विजयला इथे खेळू देऊ नका, त्याला आकलून द्या. तर तुम्ही कसं लिहाल मग? डोंट अलाउ विजय टू प्ले हियर. ओके. तुमच्या वाक्याचा करता नॉन फॉर्म मध्ये आला, विशेष नावामध्ये आला, एक वचनी असेल, अनेक वचनी असेल, तो कुठल्या पुरुषाला लक्षात घेऊन तुम्हाला वाक्यरचना करायची. तृतीय पुरुषाची वेगळी वाक्यरचना आणि तृतीय पुरुषी प्रथम पुरुषाची वेगळी वाक्यरचना. पॉझिटिव्ह निगेटिव्ह एवढं जर तुम्ही शिकलात तर आज
तुमच्या आयुष्यामध्ये वेगळ्या पद्धतीनं आज्ञार्थ वाक्य समजून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तुम्ही स्वतःचं कंपॅरिझन करा. तुम्ही आज्ञार्थ वाक्य कोणत्या हायस्कूलमध्ये किंवा कोणत्या कॉलेजमध्ये किती तासामध्ये शिकलात आणि आज आपण त्या 40 मिनिटांमध्ये काय काय शिकू शकलो याचं जर कंपॅरिझन केलं तर मला समजेल इंग्रजी ही अत्यंत सोपी भाषा आहे. फक्त ती अभ्यासपूर्वक समजून घेतली पाहिजे. आणि म्हणून माझा नेहमी तुमच्या पुढे दावा आहे की जर एखादी मोठी गोष्ट तुम्हाला करायची तर अगोदर छोटी गोष्ट करण्याचं शिका. आणि ती छोटी गोष्ट म्हणजे लर्न द पार्ट्स ऑफ स्पीच इन डिटेल्स सो इन सेंटेन्सेस देर विल बी व्हेरी इझी मेथड्स टू लर्न देम. फार सोप्या पद्धती आहेत. पण घडतंय काय, आम्ही 8वीला गेलो की डायरेक्ट वाक्य शिकायला सुरुवात करतो आणि आम्हाला मग ना काळ समजत, ना प्रोनाउन समजत, ना ऍडजेक्टिव्ह समजत, ना ऍडवर्ब समजत. आणि त्यामुळे शिक्षक शिकवत असतात, फळा गच्च भरतो, वह्या तर भरून जातात, पण डोक्यात काय हा प्रश्न होता तो आता निश्चित समजेल. वेन देर इज पार्ट्स ऑफ स्पीच विथ अस वी आर eligible to write construct sentences, and today I completed 2 types of sentences from simple sentence, assertive, imperative. तुम्हाला कोणतं सोपं वाटलं, assertive की imperative? दोन्ही सोपे आहेत ना. अभ्यास करा आणि जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शिका आणि इतरांना शिकू द्या. थँक्यू. पुन्हा भेटू आपण पुढच्या तासाला इंट्रोडक्शन टेस्ट करण्यासाठी. तोपर्यंत बाय बाय.